शिवलोत्तर संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीचं पाचारण दिलंय वाफे संघाला. स्ट्राइक वरती समीर, गोलंदाजी मार्कवरती तानाजी. पहिला चेंडू प्रचंड वेग चेंडूवरती होता, मात्र दिशा चुकीची बघायला मिळाली. शेख सरांचा इशारा, हा अवांतरचा चेंडू. वाईटची एक धाव धावफलकावरती जोडली जाते. श्री गणेशा होतोय धावफलकाचा. एक धाव धावफलकावरती आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. सुरुवात झाली आहे वाफे संघाची. स्ट्राइक वरती समीर, उजव्या हाताचा फलंदाज, अतिशय विस्फोटक फलंदाज म्हणून संबोधला जातो. शहापूर तालुक्यातील एक ब्रँडेड खेळाडू. 4 षटकांची मॅच आणि या पहिल्या षटकामध्येच मोठा मासा गळाला लागत असताना समीरला माघारी पाठवलंय. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. कर्णधार समीर. मोठा मासा गळाला लागत असताना समीरच्या रूपानं ही विकेट यावेळेस बाद होतीये. निराश मनानं तंबूच्या आश्रयाला येत असताना आपण पाहतोय समीरला. समीरच्या जागेवरती नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वरती वाफे संघासाठी हा फलंदाज आपण पाहतो सुमित आणि त्याच्या समवेत आपण फलंदाज पाहतोय उमेश. या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती तानाजी आणि यावेळेस एखाद्या शूरवीरासारखं काम करत असताना पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र हादरला नाही, घाबरला नाही आणि यावेळेस दाखवून दिली आपली ताकद. प्रचंड वेगाचा यावेळेस वापर केला आणि समीरला मात्र मिस टाइम स्ट्रोक खेळण्यास भाग पाडलं. समीर बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात. 3ऱ्या क्रमांकावरती मोठी जबाबदारी आहे. भारतीय संघ जेव्हा खेळत असतो, विराट कोहली या जागेवरती येत असतो, संघाचा डाव सावरावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू आल्या आल्या घरूनच सेट होऊन आलोय असं सांगत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. भगव्या पट्टीला सलामी. चेंडू सीमा पार. धन्यवाद. धावफलक वेगानं पुढे सरकवलं. 5 धावांवरती जाऊन पोहोचलं. जबरदस्त फलंदाजी. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा फटका फलंदाज सुमितच्या बॅटमधनं. उजव्या हाताचा हा फलंदाज आल्या आल्या आक्रमक फटका निश्चितच दाखवलाय. वाफे संघासाठी झालेली एक सुरुवात बघायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. तानाजीचा हा चेंडू यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षक पाठीमाग, त्यांना हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौका. थँक्यू. गोलंदाज तानाजी. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट मिळवली. वाघाची शिकार करत असताना कर्णधाराला माघारी पाठवलं. त्यानंतर मात्र जो सुमित मैदानात आलाय तो मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. 2 चेंडू फेस करत असताना 8 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सज्ज आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. क्रिकेट खेळाचा भारी असा मान. साऱ्या खेळाडूंचा होई तिथं सन्मान. थँक्यू. सुमितला मात्र माघारी पाठवलं. जबरदस्त यॉर्कर बघायला मिळाला. 2 चौकार आल्यानंतर मात्र ब्रह्मास्त्र डागलं आणि सुमितकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. यष्ट्या गमावून बसला आणि माघारी परतत असताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. मंद मंद पावलांना खेळपट्टीची मात्र इथून पाहणी करत असताना नवीन फलंदाज चेतन स्ट्राइक वरती निश्चितच खेळताना बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती वाईड आला, त्यानंतर घाबरला नाही. फलंदाजाला बाद केलं. समीरची विकेट घेतली. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती चौकार आले, मात्र हा गोलंदाज घाबरला नाही. या चेंडूवरती यॉर्कर बघायला मिळाला आणि फलंदाजाची दांडी गोल करत असताना गुड बॉलिंग, गुड कमबॅक. हेच असतं क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला शिकवत असतं संघर्ष मैदानात करत असताना तानाजी नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. उजव्या हाताचा गोलंदाज 15-20 पावलांचा रनअप.
पुन्हा एकदा बघायला मिळेल इन ऍक्शन मध्ये फलंदाज स्ट्राईक वरती नवीन फलंदाज चेतन आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू यावेळेस फेस करेल. समोरून श्रीधर आगळा वेगळा स्टान्स ऑप्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज अतिशय हुशार शफल करत असताना पाहिलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला फलंदाजाला फॉलो करत असताना टाकलेला हा यॉर्कर चेंडू वाईड यॉर्कर होता. अगदी ऑप्टिकच्या बाहेर फेकलेला हा चेंडू फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. तानाजी यावेळेस आपल्या नावाला मात्र साजेशी खेळी मैदानात करत असताना किती मोठं आक्रमण जरी समोरून आलं तरी मात्र घाबरून जायचं नाही. हे आम्हाला शिकवलंय शूरवीर तानाजी मालुसर येणार आणि त्याच पत्त्याला मात्र गिरवत असताना गोलंदाज तानाजी शिलोत्तर संघासाठी राईट आर्म विरुद्ध विकेट. श्रीधरसाठी यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय अगदी जमिनीला गुदगुल्या करत गवताला आग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. सारे खेळाडू करती खेळी लावून ऐसी जान साऱ्या खेळाडूंचा वाटतो या अभिमान मिळून आपण पाहूया. थँक्यू. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं. आदरणीय अंकुशजी शिर्के साहेब शाखा प्रमुख आहेत मळेगावचे. शुभ स्वागत स्पर्धेच्या वतीनं आणि जांताराजा क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण काही मिनिटापूर्वी आगमन पाहिलं. या स्पर्धेचे अतिशय मोठे आणि या जांताराजा क्रीडा मंडळाचे वरिष्ठ सभासद सदस्य आदरणीय विलासभाऊ विषय आणि त्यांच्या समवेत आधारस्तंभ आदरणीय बाळूदादा धनके यांचं शुभ आगमन झालं. स्पर्धेच्या वतीनं आणि जांताराजा क्रीडा मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. संमिश्र सुरुवात होत असताना दोनही संघासाठी गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धावफलकावरती 13 धावा. नवीन गोलंदाज मैदानामध्ये इंट्रोड्यूस केला जातोय. गोलंदाजी मार्गवरती अक्षय शिलोत्तर संघासाठी हे दुसरं षटक आणि स्वतःसाठीच पहिलं षटक हाताळताना बघायला मिळेल. यावेळेस आपण पाहतो कॉमेंटरी बॉक्स एंड कडनं गोलंदाज तैनात. स्ट्राईकवर फलंदाज उमेश. बराच वेळ आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहून हा सर्व खेळ पाहत होता. संपूर्ण षटक संपन्न झालं तोपर्यंत स्ट्राईक मात्र मिळाली नव्हती आणि यावेळेस स्ट्राईक हातामध्ये आली आहे. उमेश हा डिटोर फलंदाज आहे. वाफे संघासाठी नेहमी चांगला खेळ करत असतो. यावेळेस सुद्धा मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. पाया घातलाय. 13 धावा धावफलकावरती निश्चितच पाहतोय. षटकाला सुरुवात होतीये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवरती अक्षय नावाचा गोलंदाज राईट आर्म गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. एक 10-12 पावलांचा रणअप आहे. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असलेला हा गोलंदाज. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू बॉडी लाईन येत होता. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा वळण घेत आतमध्ये येत होता. सन्मान दिला आणि या चेंडूवरती एक धाव जोडली जाईल. धावफलक जाऊन सरकेल 1 धावेने पुढे पोहोचलं. 14 या आकड्यावरती जबरदस्त सुरुवात झाली. यावेळेस वाफे संघाची आपण पाहतो जेव्हा मोठा फटका मारण्याची संधी नव्हती तेव्हा मात्र उमेशनं सिंगल घेतली आणि धावफलक हालतं ठेवलं. चांगलं तंत्र यावेळेस वापरत असताना महेंद्रसिंग धोनीचं हे तंत्र जेव्हा मोठे फटके येत नसतात तेव्हा सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आणि तेच करत असताना मैदानामध्ये यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढले. सीमारेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सज्ज आहे. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडू कलेक्ट केला. फेकी सुद्धा अचूक बघायला मिळाली. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक दुसरं. दुपारचं वातावरण आणि मैदानात थंडगार हवा सुटलेली आपल्याला बघायला मिळते. निश्चितच महाराज ही गुलाबी हवा वेड लावे जीवा. हिवाळ्याचे दिवस चालू आहे. दुपारचं सत्र अगदी पाहिलं तर 1 वाजले तरी पण गारवा मैदानात निश्चितच बघायला मिळतोय. आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम याची देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. गुड बॉलिंग गुड कमबॅक.
जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. ऑप्टिकच्या बाहेर फेकला, थोडंसं वळण घेत आतमध्ये येत असताना इन स्विंगर बघायला मिळाला. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय निश्चितच व्यक्त केला जातोय. पंच आम्हाला निर्णय कळवतील. निश्चितच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय आहे, चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आपली जीटीसीची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आहे. निर्णय निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. दूध का दूध, पाणी का पाणी. टेन्शन घेऊ नका मित्रांनो. पारदर्शकता ही आपल्या स्पर्धेची मुख्य ओळख. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण कुणालजी पेनकर यांना पाहतो. समवेत आपण शेख सर सुद्धा आहेत, ते मात्र इथं चेक करतील. शेख सर आपल्या प्रदीर्घ अनुभवातून निश्चितच ठरवतील हा गोलंदाज वैध आहे की नाही, हे मात्र घोषित केलं जाईल. काळजी करायचं कारण नाही. टेक्निकलची जोड आपल्याला सर्वांना आहे आणि हीच क्रिकेटची उंची वाढताना आपण सातत्यानं पाहतोय. याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. ओके, चेंडू वैध ठरवला गेलाय. गोलंदाज योग्य गोलंदाजी करतो असं ठरवलं जातं. चला स्टार्ट करा. चांगला चेंडू निश्चितच बघायला मिळाला. 3 चेंडू या षटकामधील चांगले अद्यापपर्यंत राहिलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल बघायला मिळाली. त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू आपण पाहतो. गोलंदाज अक्षय कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्पेल मधलं हे पहिलं षटक आणि अतिशय चांगलं हाताळत असताना गेम ऑन. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय पुनश्च एकदा शॉट पिच चेंडू फुल केलंय. सक्सेसफुल फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. या गावाचा मिळून आपण पाहूया चषक मुगाव या गावाचा. भगवा चषक ठेवलाय यो मानाचा. आयोजन राजू दादाचा. भगवा चषक ठेवलाय यो मानाचा. आयोजन राजू. निश्चितच भव्य दिव्य आयोजन आणि या भगव्या चषकाचं टायटल सॉंग आपण ऐकलं. जयघोष ऐकला जाणता राजा क्रीडा मंडळाचा. जयघोष ऐकला आदरणीय राजूदादा विशेंचा, ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही संकल्पना. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. अक्षय वरती आक्रमण झालंय. फलंदाज आपण पाहतो उमेश फायर करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत जाताना आपल्याला बघायला मिळाला. पंच आमच्याकडे वळाले. एमसीसी रूल क्रमांक 25चा अंमल करत असताना शेख सर वाईट घोषित केलं जात आहे. अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अक्षयचा चेंडू यावेळेस स्वीट साऊंड बॅट मधनं व्यासपीठाला आणि मान्यवरांना मानवंदना देत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. फलंदाज उमेश. सुरुवातीचा काही चेंडू मात्र संयमी निश्चितच बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र जेव्हा स्वतःच्या इनिंग मधला खेळला त्या चेंडूवरती षटकार वसूल केला. त्यानंतरचा हा चौकार त्याच्या बॅटमधनं धावगती वाढवतोय. जाऊन पोहोचला धावफलक 26 या आकड्यावरती. दुसरं षटक संपन्न. फिरकी आक्रमण. पहिला चेंडू शेन वॉनची आठवण करून देत असताना लेग ब्रेक.
एसट्या उद्ध्वस्त करून लावतोय फर्निचर डिस्ट्रॉइट. सागर खंडा गळे उमेशची खेळी संपुष्टात आणली. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फाईन लेगच्या दिशेला डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न होता, मात्र हा अयशस्वी प्रयत्न. फलंदाज बाद झालाय. उमेश त्याच्या जागेवरती फलंदाज मैदानात जाताना बघायला मिळतोय. शहापूर तालुक्यातील एक फलंदाज आपण पाहतोय. शहापूर तालुक्याचा एक हरहुन्नरी खेळाडू, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शहापूर तालुक्याची दखल घेतली जाते. एक लिजेंडरी खेळाडू अर्थातच श्रावण डोंगरे मैदानामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. आजचा दिवस निश्चितच आम्हा सर्व क्रीडा रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे. या दिवसामध्ये आपल्याला एकाहून एक सरस खेळाडू मैदानात बघायला मिळाले. पहिला सामना आपण पाहिला टायगर्स आसनोली संघाचा. आसनोली गावचा टायगर निश्चितच मयूर दिनकरला इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. त्यानंतरचा हा सामना आपण पाहतोय वाफे संघाचा श्रावण डोंगरे इन ऍक्शन मध्ये. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. षटक क्रमांक 30 चालू होत आहे. मनसूर तिसऱ्या षटकाला सुरुवात. मित्रांनो, ब्लॅक स्क्रीन आहे आपली साइड स्क्रीन, तिच्या बाजूला उभं राहायचंय. मनसूरचा पहिला चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलेला आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज मैदानात फेल होतोय. धक्का क्रमांक आपण पाहतोय 30 लागत असताना वाफे संघाला. शिकाला लाभले हो सहकारी, अख्ख्या भाई गाऊनी गाणी निभवतो ही यारी. थँक्यू. तिसरा धक्का लागला उमेशच्या रूपानं. त्यानंतरचा हा गडी बाद होतोय. आपण पाहतोय श्रीधर. 4 गडी बाद होत असताना धावफलक आपण पाहतोय वाफे संघाचं 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवरती मनसूर जसा आला त्यानं मात्र यावेळेस सूर सापडल्यासारखी गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती मोठा अडसर दूर केला. श्रीधर नावाचा फलंदाज वैयक्तिक 5 धावांवरती खेळत होता, त्याला मात्र माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात जातोय आतिश आणि श्रावण ही जोडी आपल्याला मैदानात बघायला मिळेल. श्रावण डोंगरे निश्चितच एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामधलं. तितकाच ताकदवर गोलंदाज आपण पाहतोय शिलोत्तर संघाच्या वतीनं मनसूर. हा सुद्धा एक नामवंत गोलंदाज, उंचपुरा खेळाडू, 5.5-6 फुटाच्या आसपास हाईट आहे आणि जबरदस्त पोटेन्शियल त्याच्या खांद्यामध्ये सुद्धा बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. श्रीधरला माघारी पाठवलं. त्याच्या जागेवरती आतिश आलाय. यावेळेस स्ट्राईक वरती श्रावण आपण पाहतो. मनसूरचा हा चेंडू यावेळेस सन्मान देत असताना श्रावण हलक्या हातानं प्लेस केलं. जबरदस्त ड्राईव्ह बघायला मिळाला. 1 धाव पूर्ण केली आणि फेकी आल्यानंतर कलेक्शन चुकीचं. या चुकीला माफी नाही मित्रांनो. एक क्रिकेटचा खेळ आहे. 2 धावा निश्चितच धावफलकावरती जोडल्या जातील. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच मात्र रवाना झाले दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. गुड बॅटिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 28 धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे शिलोत्तर संघाच्या वतीनं. हे 30 षटक आणि मनसूरचं वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक वरती. यावेळेस साईडला खेळून काढलंय, प्लेस केलं. दुसऱ्या धावेसाठी रवाना. 2 धावा पूर्ण केल्या.
षटक क्रमांक 3 विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मनसूर, गोलंदाज आदिनाथ. यावेळेस चेंडू चांगला बघायला मिळाला. निश्चितच आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं, वाईट साठी अपील करत होता फलंदाज, मात्र चांगला चेंडू घोषित केलं पंचांनी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक क्रमांक 3 आदिनाथ गोलंदाजी मार्कवरती. ताकदवर गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. श्रावण डोंगरे नावाचं वादळ अद्यापर्यंत निश्चितच शांत आहे. थांबवण्यात यश मिळालंय. जास्त वेळ तुम्ही थांबू शकत नाहीत. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमधनं निघतोय षटकार. राजा क्रीडा मंडळची आता ही लयच न्यारी. नव तरुणांचे 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 कैवार. गुड शॉट. सुरुवातीचे काही चेंडू निश्चितच श्रावण संयमी बघायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवरती केवळ दुहेरी धावा घेत असताना बघायला मिळाला. त्यानंतर एक निर्धाव चेंडू. त्यानंतर मात्र हा एक चांगला टाईप केलेला फटका बघायला मिळाला. गुड शॉट. 6 धावांनी धावफलक सरकलं पुढं 36 या आकड्यावरती. आदिनाथचा चेंडू यावेळेस ब्रेड अँड बटर ओरपी चेंडू आहे. सीमारेषेच्या बाहेर धाडत असताना बघायला मिळतोय. मात्र शेवटच्या मोमेंटला जम्प करत असताना स्वतःला स्ट्रेच केलं आणि चेंडूला मात्र 6 धावा घेण्यापासून वाचवलंय का, हा सुद्धा एक प्रश्न असेल. निश्चितच चेक केलं जाईल. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. प्रेक्षक आम्हाला कळवतील. निश्चितच पंचांपर्यंत हा निर्णय कळेल. या चेंडूवरती काय घडलं याचं उत्तर निश्चितच आपल्याला बघायला मिळेल. षटकार. पंचांचा इशारा षटकार. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 42 धावा श्रावण डोंगरे बॅटमधनं धावा बरसत असताना बघायला मिळाल्या. 2 लागोपाठचे षटकार आले श्रावणच्या बॅटमधून. श्रावण आणि आतिश ही जोडी मैदानात आपण पाहतो. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग साठी वेळ नाही आपल्याकडे. 4 षटकांची मॅच असते. 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला असतो आणि या 20 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ संपन्न करायचा असतो. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहावं लागेल, कारण अद्यापर्यंत जबरदस्त फलंदाजी वाफे संघाची. ज्या वेळेस नाणेफेक झाली, बाईट घेतला आपण कर्णधारांचा, त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं की मला कमीत कमी मोर दॅन 50 धावा यावेळेस बनवायच्या आहेत आणि 3 षटकामध्ये 42 धावा आपण पाहतो. शेवटचं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. गोलंदाजी मार्कवरती ओम लकडे, अनुभवी गोलंदाज. फिरकीचं आक्रमण, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोर अगदी दिसलाय आणि चेंडूला भिरकावून दिलंय. साईड स्क्रीनला सलामी. चौकार. रणमैदानी फडकवू झेंडा भगवा हा मानाचा. रणमैदानी फडकवू झेंडा भगवा हा मानाचा. निश्चितच थँक्यू विजय. निश्चितच हा भगवा मानाचा, हा भगवा अभिमानाचा आणि हा भगवा आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेचा. भगवा चषक 2021-22 चे पर्व. चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फसलेला फटका निश्चितच झेल व्हायला हवा होता, मात्र हा झेल धरणीला दान केला जातोय. आमचे रमेश महाराज नेहमी सांगत असतात, जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा एखाद्या गायकाला वादकाची साथ जशी गरजेची असते तशी क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला मिळणं खूप गरजेचं असतं. यावेळेस साथ मिळाली नाही, नुकसान होईल शिलोत्तर संघाला. 2 धावा, 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. स्ट्राईक चेंज करत असताना श्रावण डोंगरे स्ट्राईक वरती आलाय. हा चेंडू जास्त बाहेर अवांतर घोषित केला जातोय. वाईड. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते.
48 धावा 48 ऑन स्कोरबोर्ड. चौथा आणि शेवटचं षटक मार्गस्थ ओम लकडे. अनुभवी गोलंदाज तितकाच अनुभवी फलंदाज. या चेंडूवरती टिपिकल ब्रँडेड A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. भगवा चषक ठेवला यो मानाचा आयोजन राजू दादाचा. भगवा चषक ठेवला यो मानाचा आयोजन राजू विशेषा. Thank you. चषक ठेवला यो. निश्चितच गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असताना श्रावणच्या बॅटमधनं हा लांबलचक षटकार. यावेळेस पुन्हा एकदा फुल टोच चौथा लाईन मध्ये एका पाठोपाठचा एक असा चौथा षटकार. मानाचा आयोजन राजू दादाचा. भगवा चषक ठेवला यो मानाचा आयोजन राजू दादाचा. थँक्यू. यावेळेस विचार करावा लागेल गोलंदाजांना, विचार करावा लागेल संपूर्ण शिलोत्तर टीमला. मैदानामध्ये वादळ चालू आहे. श्रावण नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय आणि हे वादळ कसं थांबवायचं यावरती मात्र विचार करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज. 4 चेंडू लगातारचे फेस केले श्रावण डोंगरेनं. या षटकातील 2 चेंडू आणि या पूर्वीच्या षटकातील 2 चेंडू, 4 षटकार लागोपाठ. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचं होतं. चेंडू लेगच्या बाहेर वाईट घोषित निश्चितच केलाय. मात्र श्रावण डोंगरे यावेळेस अबाधित फलंदाजी अद्यापही करतोय. वाईड अवांतरची एक धाव जोडली जाईल धावफलकाला. 61 धावा. सातत्यानं धावांचा डोंगर यावेळेस होत असताना या फटका थोडासा मिस टाइम. एक धाव पूर्ण केली श्रावण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील का हा प्रश्न आमच्या पंचांना विचारला गेलाय. पंच शेख सरांचा इशारा. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. त्रेसष्ट धावा धावफलकावरती. चौथं षटक. 4 षटकांची ही मॅच आणि या मॅच मध्ये तब्बल 60च्या पार धावसंख्या निश्चितच आपण बघायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी आस्पोली संघाची बघायला मिळाली होती. या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा वाफे संघ धावांचा डोंगर रचत असताना यावेळेस श्रावणच्या बॅटमधनं चेंडू निघालाय. सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून त्याला थांबवलंय. पकडलाय झेल. संपलाय खेळ. श्रावण डोंगरे बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू सो मच. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती तब्बल 63 धावा. 63 ऑन स्कोरबोर्ड. यानंतरची मॅच असेल पार्थ स्पोर्ट्स साबगाव आणि त्यांना फाईट करेल जय बजरंग गेगाव. गेगाव संघ आणि साबगाव संघ नाणेफेकीसाठी यायचंय. धावफलकावरती धावा 63. 63 ऑन स्कोरबोर्ड. 64 धावांचं आव्हान शिलोत्तर संघासमोर. या साबगाव संघाचे कर्णधार आणि गेगाव संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. तत्पूर्वी व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय अंकुशजी शिर्के साहेब मळेगावचे शाखा प्रमुख आहेत. साहेबांचं शुभ आगमन झालं. मी आदरणीय राजूदादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अंकुशजी शिर्के साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीला जपत असताना आपण पाहतो आदरणीय अंकुशजी शिर्के साहेबांचा यथोचित मान सन्मान, मायेचे उद्गार, शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथून त्यांना दिलं जातं. व्यासपीठावरती आपण पाहू शकता स्पर्धेचे प्रणेते आदरणीय राजूदादांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान झालाय. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आम्हा सर्वांचे आधारस्तंभ आमचे वडील बंधू आदरणीय बाळकृष्ण दादा धानके साहेब यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती
मनपूर्वक शुभ स्वागत केलं जाईल. मी आदरणीय आमच्या संतोष भाऊंना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. आपल्या माणसांचा मान सन्मान आपणच करावा, तरच मात्र हे वेगळं समाधान आपल्या सर्वांना असतं. उपस्थित आहे सातत्यानं आम्हा सर्व तरुणांच्या पाठीशी उभे राहणारे, आमच्या तरुणांच्या पाठीशी प्रेमाचा हात, शाबाशीची थाप सातत्यानं असणारे आमचे बाळूदादा धानके यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं शुभ स्वागत, शुभ सन्मान केला जातोय. त्यांच्या समवेत आमचे सर्वांचे आधारस्तंभ, आमचे वडील बंधू अर्थातच बाळकृष्ण दादा धानके, आमचे लाडके आप्पा यावेळेस उपस्थित आहेत. मी बाळूदादा विषय, विलासदादा विषय उपस्थित आहेत. अर्थातच आमचे सर्वांचे लाडके आप्पा यांचं शुभ स्वागत केलं जाईल. मी आदरणीय पंढरीदादा विषय यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते दादांचा यथोचित मान सन्मान केला जावा. मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ विलासदादा विषय, आम्हा सर्वांचे लाडके आप्पा. अर्थातच आम्ही आप्पा म्हणतो, नाव माझ्या लक्षात राहिलं नव्हतं. थँक्यू सो मच. उपस्थित झाले मान्यवर, त्याचबरोबर आदरणीय किरणजी दिनकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय अक्षय विषय यांना की आपल्या शुभ हस्ते किरणजी दिनकर यांचा यथोचित मान सन्मान केला जावा. या स्पर्धेसाठी आणि आमच्या सर्व तरुणांच्या पाठीशी मोलाचं सहकार्य सातत्यानं असतं. प्रेमाची पाठराखण सातत्यानं करत असतात. थँक्यू सो मच किरण दिनकर सर. यानंतरची मॅच गेगाव विपक्ष त्यांना फाईट करेल सापगाव संघ. दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी या मित्रांनो. मी आदरणीय रविदादा खाडे आणि अंकुशदादा शिर्के यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. निश्चितच बिग फाईट मॅच असेल सापगाव आणि त्यांना फाईट करताना गेगावचा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये नाणेफेक केली जाईल. महत्वाची मॅच ही सुद्धा असेल. आजच्या दिवसातली तिसरी मॅच, 4 षटकांचा सामना असेल. आदरणीय अंकुशदादा शिर्के, रविदादा खाडे, आमचे वडील बंधू यावेळेस आमच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. काटा कॉलिंग केलं गेलंय. काटा सापगाव संघ नाणेफेक जिंकलाय आणि पहिल्याच सामन्यामध्ये नशिबाची साथ यावेळेस मिळत असताना काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेताय. 4 षटकांची मॅच, समोर ताकदवर फलंदाजी आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नेहमीच शहापूर विभागात आपण खेळत असता आणि यावेळेस आमच्या किनवली विभागामध्ये तुमचं शुभ आगमन झालं. शुभ स्वागत. मैदानावरती आल्यानंतर हे भगवमय वातावरण पाहिल्यावरती निश्चितच तुमचा अभिप्राय आम्हाला ऐकायचा आहे. मागच्या वर्षी पण आम्ही गेलो, त्यापेक्षा यंदाचं आयोजन व्यवस्थित आहे. निश्चितच पर्व न पर्व आयोजनात बहर झालेला आपल्याला बघायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजी करायची आहे. 4 षटकांची मॅच, समोर टीम आहे सापगाव. त्यांना किती धावांचं आव्हान द्याल? 50 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच मॅच चालू झाली. 2 मिनिटं थांबूयात. गोलंदाजी मार्क वरती श्रावण डोंगरे, शहापूर एक्सप्रेस यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती सांगत असताना आम्ही सुद्धा तयार आहोत. हा गगनभेदी फटका षटकार. गेगाव संघाचे कर्णधार आमच्या समवेत आहेत. नाणेफेक हरल्यानंतर यावेळेस फलंदाजी करायची आहे. समोर ताकदवर संघ आहे. किती धावा जमवण्याचा मानस असेल? 50 पर्यंत धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच 50 धावा तर लागतीलच. बिग फाईट मॅच असेल. गेगाव संघ नुकताच आपण पाहिले SPL मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. यावेळेस सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देऊ. एक आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सुद्धा आयोजनाबद्दल आणि आमच्या राजूदादांबद्दल काय म्हणाल? राजूदादांच्या नेतृत्वाखाली आयोजन तर खूपच चांगलं आहे. आम्ही पहिल्यांदा इथं खेळतोय. राजूदादांच्या नेतृत्वाखाली आयोजन खूपच चांगलं आहे. निश्चितच आयोजनाला शुभेच्छा येत आहेत. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. चांगले खेळा मित्रांनो, यशस्वी व्हा. शो द गुड गेम. जबरदस्त मॅच चालू आहे मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती संघर्षाचा शंखनाद केलाय, षटकार आलाय आणि या चित्राला मात्र निश्चितच मजा येणार आहे. धावतं वर्णन ऐकूयात. आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य अर्थातच रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद.
धन्यवाद सोमनाथ खाडे सर. प्रेक्षक आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना श्रावण डोंगऱ्याच्या 30 धावाने बनल्या तब्बल कृष्णाबाई वापे संघ जाऊन पोहोचला. आपण पाहिलं असेल पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर तब्बल 63 धावा विजयासाठी 64 धावांची गरज. इथे मात्र सातत्याने म्हणावं लागेल विक्स की गोली लो खिचखिच दूर करू. चौकार षटकारांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये शिलोत्तर संघाला. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. समोर पाहिला असेल तर क्रिकेटचा पुजारी म्हणून ज्याची मी ओळख करून देईल श्रावण डोंगरे गोलंदाजी मार्कवर सज्ज. गोड आवाज आपण ऐकला सोमनाथजी खाडे सरांचा. मनपूर्वक धन्यवाद. काय वेग आहे या चेंडूनं खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्याला दिला या गोलंदाजीचा एक्सप्रेस. वाऱ्याशी वार्तालाप करणारा हा खेळाडू TDPL गाजवली. बघता बघता अनेक मॅन ऑफ द मॅचेस अनेकदा मॅन ऑफ द मॅचेस अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला खेळाडू आपण पाहतो श्रावण डोंगरेला. मॅन फ्रॉम वाफे साई स्पोर्ट्स संघाचं अस्तित्व आतापर्यंत आबाधित ठेवलंय. काय वेग आहे भन्नाट वेग. आपल्या नावाची ओळख आपल्या नावाची छाप या ठिकाणी करून देत असताना गोलंदाज श्रावण डोंगरे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर स्वतःच्या मनाला समजावलं, मनगटाला समजावलं, मस्तिष्कापर्यंत गोष्ट पोहोचवली आणि त्यानंतर गोलंदाजी करण्याचा मानस केला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज श्रावण डोंगरे. कैलास भांडे यांच्या तालमीमध्ये तयार झाला. सकाळी 6 वाजता प्रॅक्टिस, रात्री 8 वाजता सराव. म्हणून की काय एवढी चांगली यशस्वीता येते श्रावण डोंगरेला आणि त्याच्या विरोधात खेळणं थोडंसं अवघड जाईल. एक षटकार जरी पाहायला मिळाला तरी मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवलं गोलंदाज श्रावण डोंगरेनं. परंपरा आहे वापे संघाची. वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन ऑफ लिडरशिप बाय गोइंग फर्स्ट इन अ सम मुवमेंट. शिवाजीराजे जन्माला यावेत ते आमच्या घरामध्ये. जबाबदारी घ्यावी ती कर्णधाराने आणि इथे मात्र जबाबदारी घेतली कर्णधार श्रावण डोंगरेने. आपटलाय चेंडू पाहू शकाल इथे काय घडले. फलंदाज होईल बाद. श्रावण डोंगरे ठरतो यशस्वी. सक्सेसफुल ओव्हर बाय श्रावण डोंगरे टीम वाफे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिलोत्तर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. या 7 धावांना साथीने पुढे न्यावं लागेल. काय गोलंदाजी केली श्रावण डोंगरेनं. पहिल्या चेंडूवर षटकार काढला त्यानंतर 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. याला म्हणतात कमबॅक. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय वापे संघाच्या वतीनं गोलंदाज उमेश. स्टाकिंग एंडवर बॅट्समन अक्षय. नॉन स्टाकिंग एंडवर आपण पाहतोय बॅट्समन मनसूर. क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये मोठा फटका खेळण्याची. डगआउट अपेक्षा करेल. या मॅच मध्ये काय घडेल, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, सगळ्या गोष्टी सस्पेन्स. कारण हा आहे भगवा चषक. खातिवली संघाचं आगमन झालंय. वेलकम किरण सर. सहर्ष स्वागत. खूप दिवसानंतर तुम्ही आम्हाला दिसलात. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटची काळा घेऊन चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. धावसंख्या स्थिरावली 7 धावा. विचार करावा लागेल या मॅच मध्ये शिलोत्तर संघाला. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर ओल्ड इज गोल्ड आणि शिलोत्तर संघाचा विचार केला तर न्यू इज वॉन्ट. एका बाजूला जुना अनुभव तर एका बाजूला नवीन खेळाडू. एका बाजूला वाघाची डरकाळी, एका बाजूला खऱ्या अर्थाने शर्यत चालू आहे या दोन संघाच्या दरम्यान. प्रेक्षक एका बाजूला टीम वाफे, दुसऱ्या बाजूला टीम खेळते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे मात्र पुनश्च छाती उभी केली आणि बघता बघता छातीची ढाल करून करण्याचा प्रयत्न केला जातोय शिलोत्तर संघाच्या वतीनं. काय घडेल, खूप मोठा अनुभव या ठिकाणी निर्माण करावा लागेल शिलोत्तर संघाला. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला श्रावण डोंगरे, समीर डोंगरे
कृष्णाबाई वाफे एका बाजूला टीम खेळते. पाहिलं तर शिलोत्तर भगीरथाचे प्रयत्न करावे लागतील तेव्हा मात्र यशस्वीता मिळेल, अन्यथा कार्यक्रम संपला. वेळ मात्र निघून जाताना पाहायला मिळतील. घड्याळाचे काटे सुद्धा या ठिकाणी टेन्शन देत आहेत. येणारा कॉमेंट्रीचा आवाज सुद्धा आम्हाला सहन होत नाही आहे. इतक्या संकटामध्ये संघ असेल शिलोत्तर. हो फुलटॉस होता. ऑफड्राईव्ह सजवला, चेंडू निघून गेला. अलाउंग दी कार्पेट, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील या चेंडूवर. 4 4 4 4 आणि हा आला चौकार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, परंतु पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव बनवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मनसूर मात्र धावण्याचं काम करतो. नॉन स्ट्राईक एंडवरून स्ट्राईकिंग एंडवर आपण बॅट्समन पाहतोय सोबतीला अभिजित. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौका ठोकला. मगाशी सोमनाथ सरांनी चर्चा केली ना की तुम्हाला घरातून सेट होऊन यावं लागेल. मी तर म्हणेन दिवाबत्ती सकाळची करता करता आणि आंघोळ करता करता तुम्हाला सेट होऊन यावं लागेल. कारण भगवा चषक जर तुम्हाला मिळवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळलाय. चेंडू निघून चालला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. गॅप मात्र भरून निघेल का प्रश्न. गॅप भरून निघालाय. तत्पूर्वी 2 धावा. या स्पर्धेकडे जर पाहिलं ना तर आम्ही सुद्धा प्रेमामध्ये पडतो. जितकं प्रेम आम्ही आमच्या माणसांवर करतोय त्याहीपेक्षा दुप्पट प्रेम आम्ही या क्रिकेटवर आणि या भगव्या चषकावर करतोय. व्यवस्थापन समिती जर पाहिली सोमनाथ सर सगळे यंगस्टर आहेत. तरुण जे करू शकतात ते कोणी करू शकत नाही हे मात्र दाखवून दिलंय. दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे भगव्या चषकाचं. पण पाहिलं तर असं वाटत नाही केवळ दुसरं वर्ष आहे. अनेक वर्षाची दैदिप्यमान पराक्रमता आणि परंपरा लाभलेली आहे या स्पर्धेला. मुगाव गावाची भूषणावळ सांभाळण्याचं काम या व्यवस्थापन समितीने केलंय. थँक्यू सो मच. जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव, आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच. आज मात्र पुढील मॅच मध्ये मजा येईल सांगता येणार नाही. कारण पार स्पोर्ट साबगाव आणि फाईट करेल गेगाव या 2 संघाच्या दरम्यान मॅच असेल. तत्पूर्वी मॅचची हालचाल जर पाहिली ना तर इथे मात्र ही पालखी थोडीशी डोईजड झाली मित्र म्हणेन शिलोत्तर संघाला. शाबन डोंगरेने पहिले षटक फेकलं. केवळ 7 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर एक षटका ठोकला होता. त्यानंतर मात्र स्वतःमध्ये बदल केला. 7 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर उमेश गोलंदाजी करतोय. बघता बघता 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिलोत्तर संघाची धावसंख्या ती केवळ 15. पहिल्या षटकामध्ये श्रावणने खर्च केल्या 7. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना उमेशने खर्च केल्या 8. एकंदरीत 7 अधिक 8 15 धावा. दिल्ली अभी तो बहुत दूर है. पोचायचं असेल तर एरोप्लेन मध्ये बसावं लागेल, जंप घ्यावी लागेल. कोणीतरी सांगितलंय ना की या जगामध्ये आकाशामध्ये फक्त पक्षी उडू शकतात. हे एका शास्त्रज्ञाने सांगितलं होतं. पण तो आवाज घेतला राईट बंधूनं आणि राईट क्लिक केलं. बघता बघता विमानं सुद्धा उडू लागली. इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. रात्र थोडी सोंगे फार. रात्र वैरीण वाटते आणि एक क्षण आम्हाला नकोसे वाटतायत. जिवंतपणी मरण यातना भोगायच्या नसतील तर मात्र प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये शिलोत्तर संघाला शेवटचे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही खूप 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 धावांची गरज. 63 धावा बनवायच्या आहेत. 64 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत बनल्यात 15. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. जाऊया मॅचच्या दिशेने. यस, आमचे स्कोरर या ठिकाणी आम्हाला कळवतील 49 धावांची गरज. 24.50 ची आवश्यकता. खूप मोठा संघर्ष करावा लागेल. भगीरथाचे प्रयत्न सांगावं लागेल या मॅच मध्ये शिलोत्तर संघाला. अफाट आयशा मैदानी तू येशी वेळोवेळी. काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. सावध होतो तोच आणखी चतुरी इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. थांबला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. इथे मात्र डाव सावरावा लागेल मनसूर नावाच्या बॅट्समनला. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉट बॉल. आडव्या बॅटनं खेळला. चेंडू निघून चालला. लावून दे कार्पेट. व्ही शेप मध्ये फटका सजवला. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑनला. एकच सिंगल. एक सिंगलने मित्र म्हणून काम बनणार नाही आहे. कर्ज वाढलाय. ओव्हर टाइम करावा लागेल. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करावी लागेल. डोळ्यामध्ये तेल ओतावं लागेल. सांगावं लागेल या संपूर्ण जगाला या किती वेळा अवघड आव्हान आम्ही सामोरे जाऊ आणि उंचच उंचच मनोरे रचू. वेळ मात्र घड्याळाच्या काट्याप्रमाणे निघून जात चाललेली आहे.
सामन्यामध्ये मजा येत नाही आहे. इथे मात्र विशिष्ट उंचीवर चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. तीन क्षेत्ररक्षक चेंडू पडे पाहत राहिले. चेहऱ्यावर हास्य असेल श्रावण डोंगरेच्या, कारण सामना मित्र म्हणून विजयाचा हुंकार टाकत या ठिकाणी पाहायला मिळतोय. वापे संघाचं हे विजयाचं पार्ट जड झालंय. खेचून आणावं लागेल ही मॅच विचार केला तर शिलोत्तर संघाला, परंतु असा कोणता एखादा आशेचा किरण येत नाहीये ही मॅच पुन्हापणे टर्न करेल. लेग ब्रेक बॉल, क्या बात आहे. या चेंडूने मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला वेळ लावलंय. आम्ही पाहिले गोलंदाजी करत असताना हिमांशू पाटीलला काय गोलंदाजी करतोय. कमी वयाचा खेळाडू TDPL गाजवली. आम्ही पाहिले आमच्या शहापूरचा मान JD जयदीप भोंडिवले. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला अंपायर लागलेत कुणालजी पेनकर, फिरकीचे जादूगार आहेत. बॅटिंग करत असताना सुद्धा चांगले खेळतात. लेदर क्रिकेट सुद्धा खेळले. महाराष्ट्र नाही महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा गेले. आणि आज मात्र या भगव्या चषकामध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये आम्हाला अभिमान वाटतोय. कुणाल पेनकर सर, आपली उपस्थिती आम्हाला खऱ्या अर्थानं प्रार्थनीय होती. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. व्यवस्थापन समिती आणि भगवा चषक खऱ्या अर्थानं धन्य होतोय. इतके चांगले अंपायर या स्पर्धेत लाभलेले आहेत. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. सामन्यामध्ये मजा नाही आहे, सामन्यामध्ये जान नाही आहे. येणारे 6 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जर पाहिलं 46 धावांची गरज. श्वास कुठून घ्यावा उमगत नाही. चालावं कुठं जमीन दिसत नाही. प्रश्न पडला, या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. म्हणून म्हटलं जातं ज्याने वेळ पाळली त्याने इतिहास रचला. या मॅच मध्ये वेळ निघून गेली आणि बघता बघता शिलोत्तर संघाच्या खात्यातून सामना टाटा बाय बाय करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज. कुठून येतील धावा हा मोठा प्रश्न असेल या मॅच मध्ये विचार केला तर शिलोत्तर संघाला. इथे फुल टॉस आहे. फेकून दिले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. मनसूरच्या बॅटमधनं लेट पण थेट षटकार. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकला टायगर स्पोर्ट्स आत्मोली संघानं. दुसऱ्या मॅच मध्ये विजयाचा सुगंध दरवळतोय वापे संघाकडे, कारण आपण पाहिला असेल श्रावण डोंगरे नावाच्या बॅट्समनचे 4 षटकार, तब्बल 30 धावा वैयक्तिक पाहायला मिळाल्या आणि टीमची टोटल बनली 63. वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात चांगली असेल तर ते कार्य अर्ध पूर्ण केल्याची जाणीव आम्हाला सातत्याने होते. इथे सुरुवात चांगली नव्हती शिलोत्तर संघाची आणि पाहिला असेल सुरुवात चांगली नाही तर अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय. शहापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या नगरीमध्ये यशस्वी आयोजनाच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचं नाव मी आवर्जून घेईल. भगवा चषक आज मात्र पाहतोय आपण या मुगाव गावला पडलेलं एक गोड स्वप्न जणू काही पहाटे पडावं आणि सूर्य उगवता क्षणाला हे स्वप्न पूर्ण व्हावं. एकदा का अग्निकुंडामध्ये उड्या घेतल्या तर दाहत्याचा विचार करायचा नाही हे सांगावं लागतं या मॅच मध्ये सर्व खेळाडूंना. मी आयोजकांचे धन्यवाद देईल, कारण या शहापूर तालुक्यामध्ये संघ जर पाहिले तर 50च्या प्लस आहेत. या सर्व खेळाडूंच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी अनेक प्रकारचे आयोजक या प्रकारच्या स्पर्धा पार करतात आणि बघता बघता तुमच्या कलात्मकतेला वाव मिळण्यासाठी या स्पर्धांचा खच पडला जातो. इथे तुम्ही येता आणि तुमच्या कलात्मकतेला जाग करता. या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताची एक फांदी आणि या फांदीला फुटली हिरवीगार पालवी आणि त्या हिरव्यागार पालवीचं नाव आहे या मुरबाड या शहापूर तालुक्यातील मुगाव गावाची भूषणावळ. अर्थातच भगवा अभिमानाचा, भगवा शौर्याचा, भगवा त्यागाचा, भगवा शांततेचा, भगवा आक्रमकतेचा, स्वाभिमान अभिमानाचा आणि खऱ्या अर्थानं आमची छाती कायमस्वरूपी धडधडा लावणारा भगवा चषक पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वातील पहिल्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. एका बाजूला टीम वाफे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिलोत्तर. 63 धावा प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या. 64 धावांची गरज होती, परंतु ही गरज शोध सुरू केला, सापडलं नाही. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. फलंदाज होईल बाद. वन डॉली कॅच, क्या बात आहे. पकडला झेल आणि जवळपास विजयाचा हुंकार टाकलाय वापे संघानं. काय गोलंदाजी केली. पहिलं षटक हाताळलं श्रावण डोंगरेनं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये उमेश आला, केवळ 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये तुषार आला, तुषारचं षटक राहिलं केवळ 3 धावांचं. आणि बघता बघता नाक दाबलं, तोंड सुद्धा दाबलं, वॅक्सिनेशन मिळालं नाही. सत्ता गेली, कार्यक्रम गेला
वेळ गेली, कार्यक्रम संपला. शेवटचा षटक मार्गस्थ आहे दीपेश आणि विजयाच्या उंबरट्यावर, विजयाच्या राजसिंहासनावर, विजयाच्या संगीत खुर्चीवर विराजमान होतोय वाफे संघ. काय कलात्मकता पाहायला मिळाली. आज मात्र आजच्या दिवसामध्ये खूप सारी मजा येईल यात शंका नाहीये. कारण जे दोन खेळाडू एका संघामध्ये खेळतील ते संघ जेव्हा एकमेकांच्या समोर उभे टाकतील ना, तेव्हा मात्र काय मनमुराद आनंद लुटायला मिळेल. आपण पाहिलं असेल साई स्पोर्ट शहापूर संघाला खेळताना कैलाश भांडे कॅप्टन, आणि कॅप्टन जेव्हा जेव्हा साई स्पोर्ट संघ घेऊन उतरतो तेव्हा पहिला गोलंदाज असतो या शहापूर तालुक्याचा अभिमान. द प्राऊड ऑफ शहापूर श्रावण डोंगरे. जर दोन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकले तर मात्र मनमुराद आनंद मिळेल यात शंका नाहीये. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाची पर्वणी. सामना जिंकला कृष्णाबाईज वाफे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम कृष्णाबाईज वाफे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक टीम शिलोत्तर, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं सुद्धा व्यवस्थापन समितीच्या वतीनं गोड कौतुक. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, आपण पाहत राहा, आपण बघत राहा, मनमुराद आनंद लुटत राहा. आणि आनंदाचं कारण आहे जाणता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021. थँक्यू.